एका मोठ्या मेट्रो शहरामध्ये रोहन आणि मेघा नावाचे पती पत्नी राहत होते. रोहन हा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावरती होता, तर मेघा ही अत्यंत सुशिक्षित, मॉडर्न आणि इंग्रजी बोलणारी एक कॉर्पोरेट महिला होती. मेघाला आपल्या उच्च शिक्षणाचा आणि राहणीमानाचा प्रचंड असा गर्व होता. रोहनचे वडील हे लहानपणीच वारले होते. त्यामुळे त्याची आई पार्वतीबाई यांनी गावी शेतामध्ये मजुरी करून स्वतः अडाणी असून देखील रोहनला शिकवलं आणि मोठं केलं. पार्वतीबाईंचा पोशाख साधा नऊवारी साडीचा होता. त्या गावरान भाषेमध्ये बोलायच्या आणि त्यांना शहरातल्या कॉर्पोरेट संस्कृतीची अजिबात माहिती नव्हती. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांनी रोहन आपल्या आईला कायमचं आपल्या शहरामधल्या आलिशान फ्लॅटमध्ये राहण्यासाठी घेऊन आला. परंतु पहिल्याच दिवसापासून मेघाला आपली सासू अजिबात आवडली नाही. मेघाला पार्वतीबाईंचा साधेपणा, त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांचा गावरान स्वभाव म्हणजे स्वतःच्या दर्जाचा अपमान वाटायचा. घरामध्ये जेव्हा जेव्हा मेघाचे उच्च शिक्षित मित्रमैत्रिणी किंवा ऑफिसचे सहकारी यायचे, तेव्हा मेघा पार्वतीबाईंना मुद्दामून मागच्या खोलीमध्ये बसवून ठेवायची, जेणेकरून कोणीही त्यांना पाहू नये. ती सासूला सतत हिनवायची, आई, तुम्हाला काही समजत नाही. तुम्ही अडाणी आहात, गावंढळ आहात. डायनिंग टेबलवर कसं बसायचं, चमच्याने कसं खायचं हे सुद्धा तुम्हाला येत नाही. माझ्या हाय सोसायटीच्या लोकांसमोर मात्र माझी तुम्ही लाज काढू नका. पार्वतीबाई ह्या अतिशय नम्र होत्या. त्या मुलाच्या संसारात मिठाचा खडा पडू नये म्हणून सुनेचे सर्व बोलणे शांतपणे सहन करायच्या आणि कोपऱ्यामध्ये बसून त्या दिवस काढायच्या. एक दिवस मेघाच्या कंपनीची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी पार्टी त्यांच्याच घरी आयोजित करण्यात आली होती. कंपनीचे फॉरेन क्लायंट्स आणि चेअरमन स्वतः त्या ठिकाणी येणार होते. मेघाने आपल्या सासूला स्पष्ट शब्दामध्ये बजावलं, आज संध्याकाळी माझ्या ऑफिसचे मोठे लोक येणार आहेत. तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर पडायचं नाही. तुमच्या या गावंढळ अवताराने माझी त्यांच्यासमोर अब्रू जाईल. पार्वतीबाईंनी डोळ्यामध्ये अश्रू आणून मान हलवली आणि त्या खोलीमध्ये निघून गेल्या. संध्याकाळी पार्टी सुरू झाली. घर पाहुण्यांनी भरून गेलं होतं. सर्वजण हसत खेळत होते. तितक्यात मेघाच्या 3 वर्षाच्या लहान मुलाचा आयुष्य पाय घसरला आणि तो बाल्कनी जवळच्या ग्रिल जवळ गेला. खेळता खेळता तो ग्रिलच्या बाहेर लटकला. सगळ्यांचं लक्ष पार्टीमध्ये होतं. कोणाचंही मुलाकडे लक्ष नव्हतं, पण खोलीत असलेल्या पार्वतीबाईंचं लक्ष अचानक बाल्कनीकडे गेलं. आपल्या नातवाला मृत्यूच्या दाढेमध्ये लटकताना पाहून पार्वतीबाईंनी क्षणाचाही विचार न करता बाल्कनीकडे धाव घेतली. त्यांनी जीवाच्या आकांताने ओरडून नातवाचा हात धरला आणि त्याला वर खेचलं. पण मुलाला वाचवण्याच्या घाईत तिथली एक महागडी काचेची शोपीस ट्रॉफी आणि मद्य ठेवायचं टेबल पार्वतीबाईंच्या पायाला लागून खाली पडलं आणि त्याचा मोठा असा आवाज झाला. मोठा आवाज ऐकून मेघा आणि सर्व पाहुणे बाल्कनीकडे धावले. मेघाने तिथे काय घडले हे न पाहता फक्त खाली पडलेली महागडी ट्रॉफी पाहिली. फॉरेन क्लायंट समोर असा गदारोळ झालेला पाहून मात्र मेघाचा राग आता अनावर झाला. उच्च शिक्षणाचा अहंकार तिच्या डोक्यामध्ये गेला होता. ती सर्व पाहुण्यांसमोर आपल्या सासूवरती डाफरली, तुम्हाला मी खोलीबाहेर यायला मना केलं होतं ना? तुम्ही गावंढळ आहात, रानटी आहात. तुम्हाला साध्या वस्तू हाताळायची देखील अक्कल नाही. माझी इतकी महागडी ट्रॉफी फोडली आणि माझ्या पाहुण्यांसमोर माझी अशी तुम्ही आबरू घालवली. पार्वतीबाई थरथर कापत म्हणाल्या, लेकी, अगं मी तर फक्त आयुषला. पण मेघाने त्यांचं ऐकूनच घेतलं नाही. रागाच्या भरात तिने पार्वतीबाईंचा हात धरला आणि त्यांना घराबाहेर खेचलं आणि दरवाजा जोरात बंद केला. तुमची जागा या घरात नाही, जा परत तुमच्या गावात, असे म्हणून तिने सासूला ऐन रात्री घराबाहेर काढून दिलं. पार्टीतील सगळे लोक सुन्न झाले होते. तितक्यात कंपनीचे चेअरमन, जे एक अत्यंत वृद्ध आणि अनुभवी व्यक्ती होते, ते पुढे आले. चेअरमन अत्यंत गंभीर आवाजात मेघाला म्हणाले, मॅडम, तुम्ही ज्यांना गावंढळ म्हणून घराबाहेर काढले त्या स्त्रीने आत्ताच तुमच्या मुलाचा जीव वाचवला आहे.
जर त्यांनी काळजी न करता जर धाव घेतली नसती तर तुमचा मुलगा 5व्या मजल्यावरून खाली पडला असता. चेअरमन त्यांना म्हणाले, आम्ही त्यांना बाल्कनीच्या ग्रिलवरून मुलाला खेचताना स्वतः पाहिलं. पण तुमच्या तथाकथित शिक्षणाने आणि अहंकाराने तुम्हाला तुमच्या मुलाचा वाचवलेला जीव दिसला नाही, फक्त तुम्हाला एक काचेची ट्रॉफी दिसली. हे ऐकताच मेघाच्या डोक्यावर जणू वीज कोसळली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने बाल्कनीकडे पाहिलं. तिथे तिच्या लहान मुलाच्या हातांचे ठसे आणि सासूच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसत होते. तिला सत्याची जाणीव झाली. जिला ती अडाणी गावंढळ समजत होती, त्या सासूने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्या काळजाच्या तुकड्याला वाचवलं होतं. आणि तिने काय केलं तर त्याच सासूला भर रस्त्यात ऐन रात्री घराबाहेर हाकलून दिलं होतं. त्याचवेळी रोहन हा देखील काम संपून घरी आला. घडलेला प्रकार समजतात रोहनच्या डोळ्यातून रागाची आणि दुःखाची अश्रू वाहू लागले. तो मेघावर ओरडला, मेघा, तुझ्या डिग्र्यांचा आणि सुशिक्षितपणाचा काय उपयोग जर तुझ्याकडे माणसाची आणि नात्यांची पारख नसेल? माझी आई अडाणी असेल, पण तिचं मन तुझ्यापेक्षा 1000 पटीने मोठं आहे. मेघाला स्वतःच्या कृत्याची इतकी भयंकर लाज वाटू लागली की तिला सुचत नव्हते की शिक्षणाचा आणि पैशाचा आणि मॉडर्न असण्याचा सर्व गर्व एका क्षणात धुळीस मिळाला होता. ती अनवाणी पायाने रस्त्यावर धावली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. ती सासूचा शोध घेत रस्त्यावर धावत होती. शेवटी सोसायटीच्या बाहेर एका झाडाखाली पावसाच्या पाण्यात भिजत थंडीने थरथर कापत पार्वतीबाई बसलेल्या तिला दिसल्या. मेघा धावत गेली आणि थेट सासूच्या पायावरती डोकं टेकून ढसाढसा ती रडायला लागली. आई, मला माफ करा. मी शिक्षणाच्या अहंकारपणामध्ये आंधळी झाले होते. मी तुम्हाला गावंढळ समजले, पण खरोखर अडाणी आणि रानटी मीच होते. तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला आणि मी तुमचा अपमान केला. मला शिक्षा द्या आई, पण मला माफ करा. पावसाच्या धारामध्ये मेघाचे अश्रू मिसळत होते. पार्वतीबाईंनी काय केलं तर ज्या सुनेने त्यांना घराबाहेर काढलं होतं त्याच सुनेला त्यांनी प्रेमाने उठवलं. स्वतःच्या पदरानं तिचं डोकं पुसलं आणि तिला पोटाशी धरलं. पार्वतीबाई हळुवारपणे म्हणाल्या, बाळ, आई कधी मुलावर रागवत नसते. तू शिकलेली आहेस, पण संस्कार हे पुस्तकातच नसतात, तर ते हृदयात असतात. मला तुझा राग नाही. सासूच्या त्या अथांग आणि निस्वार्थ प्रेमाने मेघांच्या अहंकाराचा मात्र आता पुरता चक्काचूर केला होता. तिने सासूचे हात धरून त्यांना सन्मानाने घरात आणले. त्या दिवसापासून मेघासाठी तिच्या सासूचं स्थान कोणत्याही देवापेक्षा कमी नव्हतं. तिने सासूला अडाणी समजणं सोडून दिलं होतं, कारण आता तिला समजलं होतं की जगातील सर्वात मोठी पदवी ही माणुसकी आणि प्रेम हीच असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.